Cheers. सो मित्रांनो, आता आपण आलोय तुळशीबागेत ना कुठं, लक्ष्मी रोड. हां, तर आम्ही आलोय आता लक्ष्मी रोडला. आपल्या पोट्ट्याची एंगेजमेंट आहे, तर तो एंगेजमेंटचे शॉपिंगसाठी आलो आहे आपण. तर बघूया, हे इथं एक श्रीमंत कलेक्शन म्हणून आहे. श्रीमंत पेशवाई कलेक्शन म्हणून आहे आमचा ग्रूम. सो याच्या एंगेजमेंटसाठी आपण आता ड्रेस बघू. ॲक्च्युली एंगेजमेंटचा ड्रेस पाहिला आहे, पण एंगेजमेंटच्या मेन कार्यक्रमाच्या अगोदर ज्या गोष्टी आपण घालतो ती गोष्ट, ते कपडे घ्यायचे आता आपल्याला. सो बघूया काय कलेक्शन कसं. आम्ही चेक केले, आम्ही इथं चांगले तर वाटले ड्रेसेस, तरी पण आपण जाऊया एका ठिकाणी बघूया. इथं अजून लक्ष्मी रोडला मेन्स एव्हेन्यू म्हणून आहे, खूप मोठं दुकान आहे मेन्स, सगळं ट्रेडिशनल वगैरे. सो जाऊया, चेक करूया. सो पुण्यात सगळ्या वेडिंग्स आणि ट्रेडिशनल शॉप्समध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. म्हणून आम्ही गोष्टी ट्राय केल्या, बट शूट नाही करू शकलो. तुमच्या सिटीमध्ये सुद्धा असा काय प्रकार आहे का? आणि हा आहे आमचा लक्ष्मी रोड, जिथे कधीच पार्किंग भेटत नाही. नाही, आत्ता लावली मरमर करून आम्हाला पार्किंग भेटली आहे. बघा, हे असा तमाशा असतो इथं, कुठंच पार्किंग नसते. लाईने सगळं भरलेलं आहे इथं. पार्किंग भेटणं म्हणजे बापरे बाप, खूप जास्त अवघड काम आहे. सो बघूया, आता भेटली तर आहे पार्किंग. आता जाऊया इथं. हां, चल लिंबू पाणी पिऊया. मस्तपैकी गरम इतकं. सोडा नाही, सोडा नको. हां नको, सोडा नको. बघा, लिंबू पाणी प्यायला आलं. खूप जास्त गरम होतं आहे. उन्हाळा एकदम मस्त सुरू झाला आहे. हा ना, नागपूरमध्ये. अरे यार, नागपूरला जायचं आहे यार एंगेजमेंटला. मरायचं काम आहे बाबा. आता बघूया. तू नागपूरला, पुण्याला ठेवा ना यार तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे? पुण्याला पण काय पुण्याचं ग्रीन कार्ड भेटायचं. पुण्याला नाही रे, तू हिमाचलला ठेव. ना ते दादा तसंच. अरे 2 रुपये गेले माझे. Cheers. मस्त गरमीमध्ये यार, मस्त लिंबू पाणी आणि ऊसाचा रस. मजा मग कसं वाटतं? छान वाटतं. थकला? मग काय, तुला काय वाटतं, लग्न करणं सोपी गोष्ट आहे का? तोच घेतला म्हणला. वहिनींबरोबर बोलणं चालू आहे. फायनल डिसिजन होण्या अगोदर वहिनींबरोबर बोलायला बरं असतंय बाबा. किती काय जर फुलं येतो ना. सो फायनली आपण काम झालं. ॲटलिस्ट एक काम झालंय, अजून एक राहिलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण लक्ष्मी रोड शोधला आम्ही, फिरून आलो सगळ्यात शेवटी आम्ही होप सोडले होते. आणि पहिले आम्हाला कुठलं काय नाव होतं, श्रीमंतकडे जाणार होतो आम्ही, पण इकडे रस्ता चुकलो आणि खूप चांगलं आउटफिट भेटला आम्हाला. ऑप्शन्स खूप जास्त भारी, आणि सर्व्हिस तर खरंच खूप चांगली. सर्व्हिस खूप चांगली. अटेंड करणं जे पहिलं वालं जय हिंद होतं ना, नो बिलकुलच इतकं जास्त. हां, पण हे जय हिंद मेवार बाय जय हिंद आहे.
पण गुड सर्व्हिस. त्या आधीवाल्याचं जरा डोकं तापलेलं होतं ऍक्च्युली. काय माहिती यार, काय म्हणजे बट डू यू कॉन नॉट डू दॅट ना की हा यार, customer ने तो- असं काही केलं. बरोबर ना, असं तुम्ही नाही करू शकत ना. आता कस्टमर आहे कितीही काय असू दे, आम्ही ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांबरोबर कोणाबरोबर काय बोलताय आम्हाला काय घेणं झालं ना त्याच्याशी. आपण ज्या एक्सपिरियन्ससाठी आलो आहे तो एक्सपिरियन्स पाहिजे ना आम्हाला. सो हे दादा खूपच चांगली सर्व्हिस भेटली आम्हाला, इतके चांगले ऑप्शन्स भेटणं दिले आम्हाला, खूप चांगलं. हां देतो ना तुम्हाला, तर व्हिडिओमध्ये घेतो हो. दादा जरा शाय दिसत आहेत. नेक्स्ट चलो आता नेक्स्ट आपल्याला अजून शूज बघायचे आहेत, त्याच्यानंतर बघूया पुढं काय काय नाही. तरी आम्हाला हेच करता करता आय गेस 3 तास झाले ना, 3 तास झालेले आहेत ऑलरेडी. सो बघूया आता नेक्स्ट टेस्ट संजय नाईक. अच्छा, हे दादा संजय नाईक म्हणून खूप चांगली सर्व्हिस दिली यांनी. इतके चांगले जॅकेटचे आपल्याला कलेक्शन भेटले तर बापरे बाप. म्हणजे आपण खूप वेगवेगळ्या ठिकाणी गेलो पण नाही, म्हणजे अशी वाली सर्व्हिस नाही भेटली कुठं. आम्ही खरंच पूर्ण लक्ष्मी रोडला फिरून आलो, पण लोक घेतात आणि जॅकेट काढतात, एकच जॅकेट काढतात आणि म्हणतात की बस तेवढाच एकच पीस आणलं. असं म्हणून आमच्या इथं तसं नाही. हां. तुम्ही बिनधास्त कधी या, किती पण ट्रायल करा, आम्हाला काय राग नसतो काय नसतं. नाही तेच खूप चांगलं वाटलं आम्हाला. सो हे केलं आम्ही फायदा. चालेल, थँक्यू. हां, मेवार बाय जय हिंद हे शॉपचं नाव आहे. सो फायनली आमचं झालं आहे डन. शूज वगैरे घेतले, खूप वेगवेगळ्या क्वालिटीचे शूज पाहिले आम्ही, पण जो आवडला तो खूप चांगल्या क्वालिटीचा निघाला. आता तसं तर बघूया, आपल्याला डायरेक्टली एंगेजमेंटला घालायचं आहे ना. सगळे इश्यू नाही. हां, पण इथली हे काय सिटी काय होतं, सिटी प्राईड शू असं काहीतरी आहे. इथली सर्व्हिस चांगली होती. हां, सिटी प्राईड शूज इथली बऱ्यापैकी चांगली असते. मी माझ्या लग्नाला पण इथूनच घेऊन गेलो होतो शूज काय मी मोजडी बनवली होती इथून. हो, म्हणजे तो कापड होता ना, त्या कापडची लेअर लावून ती कस्टमाइज बनवणं ते सुद्धा मी यांच्याचकडून करून घेतलं होतं. सो तेही होतं इथं. मोजडीचे बरेच ऑप्शन होतं ना इकडे. म्हणजे छोटीशी दुकान आहे, हां बट ते जे ना जुने लोक आहेत हां ठेल्यासारखे लावून बसलेले, हां. तशी लोक आहेत आणि ते पण बनवून देतात अच्छा, मोजडी. हे नाही पाहिलं मी ॲक्च्युली. आज बरीच छोटी छोटी. आता बघूया, आजचं काम तर झालं आहे आपलं. आता काहीतरी खाऊ वगैरे विचार करतो. पण इथं हे पेठ एरिया ना जीवावरच येतं. इथं गर्दी, एक तर पार्किंग भेटत नाही, गर्दी एवढी असते, सगळं नकोसं वाटतं इथं. सो बघूया पुढं तरी कुठल्या तरी स्पॉटवरती जाऊन खाऊ आणि बघू कसं आहे काय. सो अशा पद्धतीने आमचा दिवस एंड झाला. भेटूया आपण पुढच्या एक्साइटिंग व्लॉग्समध्ये. थँक्यू.